शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनात एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे एका नाल्यावर उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीबद्दल। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या कामातील पारदर्शकतेबद्दल प्रश्न उपस्थित केला। त्यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी गुगल मॅपची प्रिंटआउट सभागृहात दाखवत भिंत बांधली असल्याचा पुरावा दाखवला। होय, गुगल मॅप जो अनेकदा चुकीचे दिशादर्शक देतो, अस्पष्ट माहिती दाखवतो, असे असताना त्याची प्रिंटआउट मंत्री संजय राठोड यांनी सभागृहात दाखवणं म्हणजे काय होतं की मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ गुगल मॅपचे प्रिंटआउट दाखवत आपले उत्तर दिले। आता प्रश्न असा आहे की इतक्या महत्त्वाच्या कामांसाठी प्रत्यक्ष पाहणी झालीच नाही का? प्रत्यक्ष पाहणी झाली का नाही झाली? मित्रांनो, आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आता काय नक्की संभाषण झालं सभागृहात ते आता आपण ऐकू। पूर्ण व्हिडिओ पहा, आम्ही 3 भागामध्ये हे दाखवत आहोत। चुकीचं बांधकाम, चुकीची साईट आणि फुकटचा खर्च करणाऱ्यावर कारवाई करणार आहात का, हा खरा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता सांगितलं की चुकीच्या ठिकाणी बांधलेली आहे, असं नाही आहे। गुगल मॅपचं या ठिकाणी लोकेशन अध्यक्ष महोदय माझ्याजवळ आहे आणि ज्या भागाला ही पूर संरक्षण भिंत बांधलेली आहे त्या भागाला वस्ती आहे, खुल्या जागेवर सुद्धा मैदान आहे, पण त्याच्यात थोडासा लगत वस्ती आहे। मंत्री महोदयांच्या उत्तरावर विजय वडेट्टीवार यांनी ठामपणे सभागृहात सांगितलं की या भिंत बांधणीच्या कामात या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे। सरकारने दिलेल्या उत्तराच्या आधारे त्यांनी हा गंभीर आरोप केला। मात्र मंत्री महोदयांनी उत्तर देताना शब्दांचा खेळ करत मुख्य मुद्द्याला बगल दिली। ते नेमकं काय म्हणाले हे तुम्ही आम्ही दाखवत असलेल्या व्हिडिओमध्ये नंतर पाहणारच आहात। पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा होऊ दिली नाही। अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी थेट पुढचा प्रश्न घ्या असं सांगून चर्चा थांबवली आणि अशा प्रकारे या मुद्द्यावर पडदा टाकला। उत्तरालाच आक्षेप आहे। प्रश्न क्रमांक याच्यामध्ये प्रश्नामध्ये क्रमांक 2 वर आणि उत्तर काय वाचा आणि मंत्री महोदय काय उत्तर देतात। अरे कबूल करता येते काय म्हटलंय, असल्यास शहरातील नाल्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी पूर परिस्थिती लक्षात घेता त्यावर एकही संरक्षण भिंत अद्याप न बांधता केवळ निकटवर्तीयासाठी ती संरक्षण भिंत बांधण्यात येत असून निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार सदर निवेदनात करण्यात आली आहे का, हे खरे आहे काय? होय, हे खरे आहे। म्हणजे निकटवर्तीयासाठी बांधकाम झालं, हे खरं आहे। उत्तर हे खरे आहे। तक्रारीत निकटवर्तीयासाठी बांधकाम झालं आहे का, आम्ही त्यातला शब्द काढू। लेखी उत्तर होय आहे, लेखी उत्तरात होय म्हटलं आहे। मग आता आलेला अध्यक्ष महोदय, त्या निवेदनामध्ये अशी तक्रार आहे आणि ते निवेदन आलं आहे का, मग ते खरं आहे असं म्हटलं ना। निवेदनात ती तक्रार आहे, निवेदनात ती तक्रार आहे ना अध्यक्ष। नाही, 1 मिनिट बसून घ्या। पुढचं कोण आहे? चला, प्रश्न क्रमांक 3। मित्र मैत्रिणींनो, या सगळ्यावर आपलं मत काय आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हो, सोबतच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। आमच्या सन्मान महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला जॉईन ठेवा। महाराष्ट्राचं